एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र बजेट 2025 सादर। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। या बजेटमध्ये विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। मुंबईसाठी विशेष तरतुदी। मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। 2047 पर्यंत या क्षेत्राची अर्थव्यवस्था 1.5 लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। वाढवण बंदरगाह प्रकल्पाला गती। पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरगाह प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। या प्रकल्पामुळे राज्यातील व्यापार आणि वाहतुकीला चालना मिळेल। शिक्षण क्षेत्रात सुधारणा। राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील। कृषी क्षेत्रासाठी नवीन योजना। शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना आणि अनुदाने जाहीर करण्यात आली आहे। आरोग्य सुविधांचा विस्तार। ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। नवीन रुग्णालय आणि आरोग्य केंद्रे उभारण्याची योजना आहे। रस्ते विकास प्रकल्पांना मंजुरी। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 6500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बांधणीसाठी 5670 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। यापैकी 3785 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे। औद्योगिक धोरणात बदल। राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आणि 50 लाख नवीन रोजगारांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। पर्यटन क्षेत्राला चालना। राज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल। पर्यावरण संरक्षणासाठी उपाययोजना। राज्यातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हरित क्षेत्रांच्या संवर्धनासाठी विशेष निधी आणि योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।